आमदार रोहित पवार बोलतोय, थेट ऐकूयात। टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला। सर्व टेंडर हे 40% अभावामध्ये त्या ठिकाणी दिले गेले। त्यामुळे 11,442 कोटीचा हा प्रकल्प 15,554 कोटीवर त्या ठिकाणी गेला। त्याचा अर्थ 4,500 कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा नाहीतर सरकारचा अतिरिक्त पैसा या ठिकाणी तिथे गेला। याच्यामध्ये हा प्रकल्प सीव्हीसी सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी यांच्या लक्षात त्या ठिकाणी आला। त्यामुळे केंद्र सरकारलीच हा प्रकल्प आता त्या ठिकाणी थांबवलेला आहे। त्याच्याच बरोबर आपण जर 55,000 कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात 20,000 कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं, ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लावा। त्याच्याच बरोबर काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला, पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे। आता याच्यामध्ये जर आता आपण बघितलं पुण्याचा प्रकल्प पुणे रिंग रोड हा एस्टिमेटेड कॉस्ट 16,000 कोटी आहे। टेंडर दिले 22,000 कोटी, 6,780 कोटी जास्त। विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर 20,000 कोटीचा प्रोजेक्ट हा 26,000 कोटीला गेला, 6,525 म्हणजे 31% जास्त। त्याच्याच बरोबर आपण मीडियावाले आहात, थोडा जास्त अभ्यास करावा। जे पुणे रिंग रोड आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी ह्या सरकारली वाढीव भावाने घेतला याचा त्या ठिकाणी अभ्यास करावा। आणि असे काही सत्तेतले लोक आहेत ज्याच्यात काही लोकांना 1,000 ते 1,500 कोटीचा लाभ झाला अशी चर्चा त्या ठिकाणी आहे। त्यामुळे समृद्धी मार्गाच्या बाबतीत अनेक विषय आमच्याकडे येत आहेत। हा विषय काल त्या ठिकाणी आमच्याकडे आला जो तुमच्या समोर तिथं मी बोलून दाखवलेला आहे। प्रश्न आता दुसरा प्रश्न तर आपण बघितलं विधिमंडळ परिसरामध्ये रोहित पवार हे पत्रकारांशी बोलतायत आणि यावेळेला समृद्धी महामार्गाचा जो काही खर्च आहे त्या संदर्भात त्यांनी टीका सामान्य केली। कुटुंबातले आहेत, खूप कष्ट घेतात, पण त्यांना IAS अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथं जाता येत नाही। पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याचं मत आहे। कदाचित महाविकास आघाडीचे आणि खास करून राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी ही महायुतीला मदत केली होती अशी चर्चा होती। नंतर काय झालं तर नंतर राष्ट्रवादीची पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते ती तशीच राहिली आणि त्यातून खूप मोठा घटक हा बाहेर निघाला। मग आपल्याला असंच म्हणावं लागेल कुठेतरी अजितदादांचं नेत्यांचं आधीच सेटिंग भाजप बरोबर झालं असेल आणि तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचा अन्याय तिथूनच सुरुवात झाला असेल आणि नंतर पक्ष फोडणं वगैरे त्या गोष्टीपर्यंत ते गेलं असावं असं आमचं मत आहे। अजितदादांचे आमदार नाराज आहेत की ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात तुमच्या काही संपर्कात आहेत का?
ते उद्या आपल्याला या बाबतीत कळेल. एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत, आमदार निवास असेल, हॉटेल असेल, तिथं ते आहेत. जे कोणी इतर आमदार आहे, जसं अजितदादांचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे, त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल. पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल. उद्याचं इलेक्शन उद्या मग आम्ही सांगतो. दादा गटातील काही आमदारांना जे माजी मंत्री आहेत ते त्या स्थानिक पातळीवर मदत करताना दिसतात. या गोष्टीकडे कसं पाहता? कारण त्या विधानसभेमध्ये उद्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते विरोधात उभं राहणार आहेत. माझे आमदार माजी मंत्री कोणाचे? दांडेगावकर आहे स्वतः आणि राजू नवकरे आहेत, त्यांना मदत करताना दिसतात. विरोधक म्हणून तुम्ही एकमेकांच्या विरोधात ठाम उभं राहतात, एकत्रित दिसतात. मग ही दाखवण्यासाठी फक्त गोष्ट आहे का? तुम्हाला या इलेक्शनमध्ये दिसेल पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं, संविधान टिकवण्यासाठी, जपण्यासाठी, सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपल्याला लोकसभा इलेक्शन प्रामाणिकपणे लढायची आहे असं साहेबांनी आम्हाला लोकसभेच्या आधी सांगितलं होतं. आणि त्यावेळेसच पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला प्रगतीपथावर परत एकदा आणायचं असेल तर आपल्याला विधानसभा ही जिंकायची आहे. तर रोहित पवार हे विधिमंडळ परिसरामध्ये बोलत होते.